आज आपण हेल्दी नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत, ज्यामध्ये कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे आणि जास्तीत जास्त भाज्या वापरलेल्या आहेत। हा नाश्ता जे डाएट करत असतील त्यांच्यासाठी एकदम उत्तम आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपल्याला लागणार आहे बेसन, ज्वारीचं पीठ, रवा। कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण इथे रव्याचा वापर केलेला आहे। आता याच्यामध्ये काही ड्राय मसाले घालायचे आहेत। लाल मिरची, हळद, हिंग, जिरं, ओवा हाताने क्रश करून घालायचा, म्हणजे ओव्याचा फ्लेवर आहे ना सगळीकडे छान पसरतो। धनेपूड, आमचूर पावडर, तीळ, चवीप्रमाणे मीठ। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण सगळं। आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ तयार करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी याला साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून रवा जो आहे तो व्यवस्थित फुलेल आणि सगळे जिन्नस जे आहेत ते व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स होतील। इथे आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत, कोबी, गाजर, हिरवे वाटाणे, मका आणि कांदा। तर ह्या सगळ्या भाज्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत एकदम बारीक बारीक। तर इथे मी भाज्या बारीक करण्यासाठी चॉपरचा वापर करते। इथे आपण सगळ्या भाज्या बारीक करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला ह्या एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत। आता ह्याच्यामध्ये पालक घालायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ। आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ घातल्यामुळे भाज्यांना थोडंसं पाणी सुटेल, तर ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे, तसंच राहू द्यायचं आहे। आपण ही एक हेल्दी रेसिपी बनवतोय म्हणून आपण इकडे भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे। तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकतात। आता ह्या भाज्या आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचा आणि ह्याच्यावरून थोडंसं पाणी घालायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। बेकिंग सोडा घालणे हा पूर्णतः ऑप्शनल आहे, पण बेकिंग सोडा घातल्याने आतून हा छान मऊ होतो, म्हणून आपण इथे बेकिंग सोड्याचा वापर केलेला आहे। आता लगेच आपण हे बनवायला घेऊया। इथे पॅन मध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडीशी तीळ घालायची, थोडंसं जिरं आणि जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते घालायचं आणि मंद आचेवरती ह्याला झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे आणि याला पलटून घ्यायचं। असा छान ब्राऊन कलर येईपर्यंत हे आपल्याला दोन्ही साइडने शिजून घ्यायचं आहे। आता कढईने सुद्धा थोडंसं तेल घालूया आणि परत झाकण ठेवून दुसरी बाजू सुद्धा शिजून घेऊया। दोन्ही बाजूने याला चांगलं आपण शिजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान याला कलर आलेला आहे। आता सगळेच आपण असे बनवून घेऊया। कमीत कमी तेलामध्ये भरपूर भाज्यांचा वापर करून आपला इथे हेल्दी नाश्ता बनून तयार झालेला आहे। हा जेवढा पौष्टिक आहे तेवढा खायला टेस्टी सुद्धा आहे। तर आजची हेल्दी नाश्त्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा। तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।